नागरिक खाली येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुणी आपला जीव जो आहे तो धोक्यामध्ये घालू नका. आपण पाहतोय की या ठिकाणी या बेसमेंटमधून अग्निशमन दलाचे जवान जे आहेत वरती गेलेले आहेत. आपण सुद्धा आहोत. नागरिकांना रात्रीपासून इथलं प्रशासन आवाहन करते की वरच्या मजल्यावरती कोणी थांबू नका. मात्र नागरिक ऐकायला तयार नाही. आपण पाहतो की एवढ्या पाण्यामधून हे सगळे अग्निशमन दलाचे जवान वरती गेलेले आहेत. आवाहन केलं जाते मात्र नागरिक ऐकत नाही. या परिसरामध्ये लाईट पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. विधानक परिस्थिती आपण पाहतो की या ठिकाणी आपल्याला सोसायट्यांमध्ये पाहायला मिळते. जवळपास 4 सोसायट्यांमध्ये आपण पाहतो या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून अशा पद्धतीनं लाईफ जॅकेट जे आहेत या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. लाईफ जॅकेटच्या माध्यमातून नागरिकांना या ठिकाणी बाहेर काढलं जाईल. अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आपण पाहतोय की पायऱ्यांना सुद्धा पाणी लागलेलं आहे आणि या सगळ्या पाण्यामधून हे अग्निशमन दलाच्या जवानांनी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं लाईफ जॅकेट जे आहेत ते या ठिकाणी आणलेले आहेत. सूचना दिलीत का नागरिकांना? हो दिलेली. काय म्हणतात नागरिक? यायला तयार आहेत. काय काही येत नाहीये. बरं, काय म्हणणं आहे तुमचं नक्की? त्यांनी काय सांगितलं? 12 ते 13 फॅमिली आहेत. त्यांना आम्ही व्यवस्थित सर्व सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं 10 वाजता 40,000 क्युसेसने पाणी सोडण्यात येणार. त्याच्यानंतर तुमची पुढे अत्यावश्यक सेवा पूर्ण बंद होणार. एकदा जिन्याला जर पाणी गेलं तर आम्हाला पण अवघड होऊन जाईल. म्हणजे आताच कमरेच्या वरती पाणी आहे. कमरेच्या वरती पाणी. आता 2-3 फक्त पायऱ्या राहिलेत. मात्र आम्हाला सुद्धा या नागरिकांना बाहेर काढणं अशक्य होईल. आपण पाहतोय की काही नागरिक जे आहेत ते आता मजल्यावरती गेलेले आहेत. मात्र मोहिनी सध्या आपण पाहतो मोहिनी आपण सध्या या घरांमध्ये आलेलो आहोत. तिथल्या स्थानिकांना विचारत की नक्की त्यांची परिस्थिती काय. ताई तुम्ही आता खाली येणार आहेत का? हो, खाली आता यावंच लागेल ना. बाळ आहे माझं 1.5 वर्षाचं ना. त्याला दूध वगैरे कसं येणार आणि पाण्यात प्यायचं पाणी खालीच आहे आमचं. तर यावंच लागेल आता आम्हाला. बरोबर, म्हणजे आता काय नाविलाज आहे आता कसं? हो नाविलाज. आणि ते काय होतंय ते आम्हाला 4 तास आधी कळते ना. एवढ्या हजारनी सोडणार तेवढ्या हजारनी सोडणार. तर आता काय करणार आम्ही? घाबरल्यासारखं वाटतंय तुम्हाला? वाटतंय. बाळाला घेऊन आता मला एवढ्या पाण्यात मी सकाळी खूप मोठा साप बघितलाय पाण्यात. आता मला बाळाला घेऊन जावं लागेल ना. बरोबर. नाही आता अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. त्यांनी लाईफ जॅकेट आणले. 1 मिनिट इकडे. यांचं लहान मुलगा आहे. त्यांना घेऊन तुमचं सगळं सामान आवरलंय का? माझं बाळ फक्त कोणतरी. हो मी घेतो. काय काळजी करू नका. अजिबात बाळाच्या पायाला तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत. आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान आहेत. तुम्ही तुमचं सगळं सामान आवरा. खाली आहेत सगळे. माझं काय नाही फक्त माझ्या नाही काही काळजी करू नका. काही काळजी. खरं तर आपण पाहतोय की मोहिनी नागरिक घाबरलेले आहेत. आता पाण्याची पातळी हळूहळू वाढते. जे आहेत त्या सोसायट्यांमध्ये आणण्यात आलेले आहेत. नागरिक घाबरून गेलेले आहेत. काही नागरिक जे आहेत आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला काही नागरिकांनी घरं खाली केलेली आहेत. मात्र याच्या मजल्यावरती साधारणतः 13 फॅमिली राहतात. त्यामुळे विचार करा की पाण्याची पातळी वाढली तर लोकांना खाली येता येणार नाही. त्यामुळे गंभीर परिस्थिती या सोसायटीमध्ये निर्माण होऊ शकते. काका आता या अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत. तुम्ही खाली जाणार आहेत की नाही? कारण पाण्याची पातळी सांगा की आता खाली जाऊ शकतो समजा. पण प्रशासन आमच्यासाठी काय करणार आहे? काय केलंय का? आम्ही शेल्टर केलेलं आहे. म्हणजे केलं. मला एक सांगा ना, हे आता किती वर्ष झाले त्या गोष्टीसाठी? जीव धोके देऊ शकतो ना. आयुष्यभराचं आहे ना आमचं. याच्यासाठी प्रशासन येऊन काय म्हणलं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करूया. भिंतीचं मंजुरी घेतली, सगळी केली, पण काय केलं नाही. राडारोडा काढायला सांगितला होता. आमदार खासदारांच्या मीटिंग झाल्या. त्याच्यावर काय केलं? काहीच नाही केलं. मग आता आम्हाला सांगा पातळी बघा. आता 15 तारखेपासून पाऊस चालू होता. मग त्याच्या दरम्यान मध्ये त्यांनी 15,000 पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात धरणात पाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. पण मला एक सांगा, पाण्याचा विसर्ग वाढतो हे त्यांना तिथं आधी कळतं ना. 15 तारखेला पाऊस चालू आलाय. 15 तारखेपासून 10,000-15,000 सोडलं असतं तर आज ही वेळ आली नसती. काकांचं म्हणणं आहे की हळूहळू पाणी सोडलं असतं तरी वेळ आली नसती. वरच्या मजल्यावरती आपण पाहतोय की सगळ्या साहित्यांची बांधकाम जे आहे ते सुरू झालेली आहे. काही नागरिक म्हणतात की आम्ही खाली काय यायचं. तुम्ही खाली जाणार आहेत का? नाही, खाली कोण जाणार नाहीये. चाललंय म्हणजे काय परत परिस्थिती निर्माण होऊ शकते सांगता येत नाही. मला एवढं त्यातलं माहिती नाही. बरं तुम्ही राहतात काय काय करता इथे? अभ्यास करता तुम्ही? कामाला आहे? जॉबला आहे.
बरं, खरं तर आपण पाहतोय की काही या ठिकाणी भाड्यानं राहतात किंवा स्वतःची घरं आहेत. ताई तुमचं सामान आवरलंय का, जाणार आहेत का खाली? नाही जाणार आहे. हा? नाही जाणार आहे. नाही जाणार. कारण की किती वर्ष झाले आम्ही इथेच राहतोय, पण असंच चाललंय ना नेहमीच. बरं. नेहमीच तुम्ही आम्हाला म्हणजे हे करतात, म्हणजे पाणी एवढं आलंय तेवढं आलंय. कुठे जायचं हो सारखं सारखं नेहमीच. बरं, खरं तर आपण पाहतोय की त्यांचं म्हणणं आहे की दरवर्षीची जी परिस्थिती आहे त्यामुळे नक्की कुठे जाणार हा सुद्धा सवाल. मात्र प्रशासनाकडून आवाहन केलं जाते की तुम्ही खाली या. कॅमेरा पर्सन नागेश्वर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.